In our previous video, we see the various novelists, various Indian scenario, that is the Indian novels, Indian English novels and the Indian English novelist. And then we started our next point, that is elements of novel. We discussed the first element, that is theme, and we discuss then after we discuss the second element, that is the plot, and we come to know that plot is essentially the story or the course of event that makes up the theme. की थीम बनवायला प्लॉट हा गरजेचा असतो, इसेन्शियल असतो, किंवा कोर्स ऑफ इव्हेंट की ज्या घटना घडत चाललेल्या आहेत. तर एक प्रकारची पटकथा, प्लॉट म्हणजे काय तर पटकथा, की त्या थीमला घेऊन कथानक पुढे पुढे नेणे, तर त्याला प्लॉट असं म्हणतात. की कोर्स ऑफ इव्हेंट दॅट मेक्स अप द थीम, इट इज क्रिएटेड बाय कॉन्फ्लिक्ट आयदर इंटरनल, की एक कॉन्फ्लिक्ट निर्माण केला जातो, की एक तर कॅरेक्टर्सच्या माइंडमधला कॉन्फ्लिक्ट दाखवला जातो किंवा एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट दाखवला जातो, की बिटवीन द टू कॅरेक्टर्स, बिटवीन द कॅरेक्टर्स ऑफ दॅट नॉवेल. इट डिस्क्राइब्स द कॉन्फ्लिक्ट throughout the novel. Plot may be simple or complex, की प्लॉट एकतर सिम्पल असतो किंवा कॉम्प्लेक्स असतो. द इंटरविविंग ऑफ मेनी सबप्लॉट्स, की प्लॉट मे बी सिम्पल और कॉम्प्लेक्स, की साधा असतो किंवा गुंतागुंतीचा असतो. कन्सिस्टिंग द इंटरविविंग ऑफ मेनी सबप्लॉट, की त्यामध्ये वेगवेगळे सबप्लॉटसुद्धा काय असतात तर कन्सिस्ट केलेले असतात. द थर्ड एलिमेंट इज कॅरेक्टर. कॅरेक्टर मीन्स characterization is related to the plot as the course of event takes place because of the certain behavior of the characters. की कॅरेक्टर जे आहे, कॅरेक्टर म्हणजे काय तर पात्र, त्या नॉवेलमधले एक पात्र. कॅरेक्टरायझेशन इज रिलेटेड टू द प्लॉट, की ज्याप्रमाणे कथानक आहे त्या कथानकानुसार कॅरेक्टर्स असतात, त्या नॉवेलमधले पात्र असतात. ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट टेक्स प्लेस, की ते पात्रच ते जे कथानक आहे ते पुढे घेऊन चाललेले असतात. त्यांच्या नॅरेशनमधून ते जे प्लॉट आहे तो पुढे पुढे जात असतो बिकॉज ऑफ सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर. की तुम्हाला सांगितलं की कॅरेक्टर्स काय करतात तर नॅरेट करतात आणि त्यानुसार ती थीम डेव्हलप करत जातात. त्याचप्रमाणे काय तर आपला जो प्लॉट आहे, जे कथानक आहे ते पुढे पुढे डेव्हलप करत जातात. डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप वर्डी हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. की डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर, की कॅरेक्टरचं वर्णन, डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम द थंबनेल स्केच टू डीप, की वरवर थंबनेल स्केच म्हणजे काय तर सरफेस डेकोरेशन, की त्या कॅरेक्टरचं बाह्य वर्तन आणि त्यानंतर हळूहळू इंटरनल त्याचं बिहेवियर. की थंबनेल स्केच टू डीप, की वरवरचं त्याचं वागणं तिथपासून ते त्याचं डीप बिहेवियर हे त्याच्यामध्ये दाखवलं जातं. वर्डी हायली डिटेल्स व्हर्बल स्केच, की वर्डच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून ते कॅरेक्टर आपल्यासमोर उभं राहत असतं. की शब्दांच्या माध्यमातून जशाला तसं ते कॅरेक्टर आपल्यासमोर उभं राहत असतं. द इम्पॉर्टंट कॅरेक्टर मे हॅव बीन डिस्क्राईब्ड इन इट्स एव्हरी ॲस्पेक्ट बाय द रायटर, की जो इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे, जो प्रोटॅगनिस्ट आहे त्या नॉवेलमधला, तर तो रायटर काय करत असतो तर त्याच्या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने तो डिस्क्राईब करत असतो किंवा त्याचं वर्णन हे करत असतो. द मायनर कॅरेक्टर्स आर नॉट गिवन मच इम्पॉर्टन्स, आणि जे मायनर कॅरेक्टर्स असतात तर त्यांना फारसं महत्त्व दिलं जात नाही, परंतु जो मेन कॅरेक्टर असतो तर त्याला महत्त्व दिलं जातं. द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ one main character throughout the novel. The reader follows the action of one main character throughout the novel. आणि वाचक वर्गासाठी की जो मुख्य कॅरेक्टर
आहे तर त्याचं म्हणजे त्याचं वागणं किंवा त्याचं त्या कथेमधलं काय महत्त्व आहे किंवा तो कसा कसा वागत चाललेला आहे, त्याच्या आयुष्यामध्ये आलेले प्रसंग, त्याच्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी, हे सगळं तिथे काय केलेलं असतं तर रायटरनी डिस्क्राईब केलेलं असतं. द रीडर फॉलोज द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉव्हेल. धिस कॅरेक्टर इज रेफर्ड टू ॲज द प्रोटॅगनिस्ट. आणि या कॅरेक्टरला काय म्हटलं जातं तर प्रोटॅगनिस्ट म्हटलं जातं. मेन कॅरेक्टरला काय म्हटलं जातं प्रोटॅगनिस्ट. दॅट इज द हिरो ऑफ दॅट नॉव्हेल, की त्याला प्रोटॅगनिस्ट म्हटलं जातं. प्रोटॅगनिस्ट means the main character, hero of that novel, is in the conflict with a character or an entity or a force, internal or external, which is known as the antagonist. आणि काय तर त्याचा कोणाशी संघर्ष चाललेला असतो. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, कोणाशी संघर्ष चाललेला असतो तर जो अँटेगॉनिस्ट असतो, जो विलन असतो, तर त्याच्याशी त्याचा संघर्ष चाललेला असतो. किंवा इंटरनल एक्सटर्नल ज्या काही बाबी आहेत की त्याच्या मनात चाललेल्या भावभावना, त्याच्या बाह्य गोष्टी की इतरांशी करतानाचं इंटरॅक्शन, तर याबाबतचं सगळं कथन त्या नॉवेलमध्ये केलं जातं. द नेक्स्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इज सेटिंग. सेटिंग म्हणजे काय तर ते नॉवेल कुठे लिहिलं गेलेलं आहे, की सेटिंग काय आहे, त्याचं वेळ काय आहे, कुठल्या प्लेसमध्ये लिहिलेलं आहे, की ठिकाण काय आहे, वेळ काय आहे, किंवा त्या काळचं पॉलिटिकल, सोशल, कल्चरल एन्व्हायरमेंट कसं आहे, किंवा या सगळ्या गोष्टींचा कसा परिणाम होतो त्या नॉवेलवर, तर ते सगळं सेटिंगमध्ये आपल्याला, सेटिंगच्याद्वारे आपल्याला कळतं. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस, की कुठल्या काळात झालेली आहे, कुठल्या वेळी ते घटना घडलेली आहे, किंवा ते नॉव्हेल लिहिलं गेलेलं आहे, किंवा त्या नॉव्हेलमधली जी पात्रं आहेत त्यांचा काळ कुठला आहे, त्यांचे विचार करण्याची शैली कशी आहे, कुठल्या काळानुसारची आहे, तर ते त्यामध्ये लिहिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल मॉडर्न एज, देन एलिझाबेथन एज, रिस्टोरेशन एज, किंवा 18th सेंचुरी, 19th सेंचुरी, 20th सेंचुरी, हे म्हणजे काय झालं तर सेटिंग, की त्या काळामध्ये ती घटना घडलेली असते. देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट ऑफ द सेटिंग, की सेटिंगचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत. इट इन्क्लूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट ऑर वेदर अँड लाईफस्टाईल, की कुठे घडलेली आहे ती घटना, प्लेस, पिरियड, की कुठला काळ आहे, 19th सेंचुरी आहे, 18th सेंचुरी आहे, 20th सेंचुरी आहे, टाईम, वेळ कुठली आहे, क्लायमेट कसं आहे, की विंटरी क्लायमेट आहे का, समर क्लायमेट आहे का, स्प्रिंग आहे, ते असतं. वेदर, की कसं वातावरण आहे, अँड लाईफस्टाईल कशी आहे, की पुअर फॅमिलीवर आधारित ते नॉवेल आहे का रिच फॅमिलीवर आधारित आहे का, मिडल क्लास फॅमिलीवर आधारित आहे, त्यांची लाईफस्टाईल कशी आहे, तर ते त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं असतं. प्लॉट अँड कॅरेक्टर्स आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग, की प्लॉट आणि कॅरेक्टर, कथानक, आपल्या कथेत नॉवेलचं कथानक, आणि कॅरेक्टर्स म्हणजे त्यामधली पात्र, आर द टू मेजर एलिमेंट्स, की हे जे महत्त्वाचे दोन घटक आहेत तर दॅट आर अफेक्टेड ड्यू टू द सेटिंग, की त्यांच्यावर सेटिंगचा परिणाम झालेला असतो. द नेक्स्ट पॉईंट इज कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्स इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्स इन द स्टोरी. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय तर संघर्ष, की हिरो आहे, प्रोटॅगनिस्ट आहे, अँटेगॉनिस्ट आहे, किंवा मिडल क्लास फॅमिली आहे, मग त्याचा जीवनासाठी चाललेला संघर्ष, पुअर क्लास फॅमिली आहे, त्याचा जीवनासाठी चाललेला संघर्ष, त्यांचं इंटरनल आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट, की त्यांच्या मनामध्ये चाललेला संघर्ष, बाहेर चाललेला संघर्ष, म्हणजे काय तर कॉन्फ्लिक्ट. द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्स इन द स्टोरी, की स्ट्रगल म्हणजेच काय तर संघर्ष करणे, अपोजिट फोर्स, की काही विरोधाभासी घटना असतात, तर त्याच्याशी चाललेला संघर्ष इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी अबाउट द प्लॉट. आणि कॉन्फ्लिक्ट असल्याशिवाय उत्सुकता वाढत नाही, की पुढे काय होणार आहे, शेवट कसा असणार आहे त्या नॉव्हेलचा. तर कॉन्फ्लिक्ट अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, की त्यामुळे काय तर वाचकांची उत्सुकता वाढते, की शेवट कसा असणार आहे, किंवा आता हिरो
ज्या इच्छा आकांक्षा आहेत, त्याचे ओपिनियन्स आहेत, ते फुलफिल होणार का. तर हे सगळं कॉन्फ्लिक्ट नुसार, म्हणजे तो जो रीडर आहे तर त्याला क्युरिओसिटी लागते, आणि म्हणून कॉन्फ्लिक्ट हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. देन लँग्वेज और स्टाईल, की कशी लँग्वेज आहे, की ओल्ड लँग्वेज आहे का, मॉडर्न लँग्वेज आहे, अमेरिकन इंग्लिश आहे का, ब्रिटिश इंग्लिश आहे का, इंडियन इंग्लिश आहे, मग त्याच्यामधले वेगळे वेगळे शब्द, तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन ते इथे इन्क्लूड केलेलं असतं. लँग्वेज और स्टाईल, द लँग्वेज अँड द टेक्निक यूज्ड बाय द ऑथर फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट इज नोन ॲज द स्टाईल, की द लँग्वेज अँड द टेक्निक्स, की कुठली भाषा वापरलेली आहे, कशी भाषा वापरलेली आहे, टेक्निक्स की काय तंत्र वापरलेले आहेत नॉव्हेल पुढे जाण्यासाठी त्यांनी, तर यूज्ड बाय द ऑथर, की लेखकांनी या सगळ्या गोष्टी वापरलेल्या असतात त्याच्या नॉव्हेलमध्ये, फॉर द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट, की कोर्स ऑफ इव्हेंट म्हणजे त्या ज्या घटना आहेत, तर त्या घटनांमधलं जे कथानक आहे ते पुढे पुढे जाण्यासाठी कशी भाषा वापरलेली आहेत, कुठले तंत्र वापरलेले आहेत, त्यानुसार काय केलं जातं, तर त्या नॉवेलची काय स्टाईल आहे ती ठरवली जाते. An author can use extensive vocabulary and high phrase, or he may be laconic and would write only to the point, or he may be mix both according to the requirement of the meeting his पर्पज, की भाषाशैली कशी वापरलेली आहे, की हाय फ्रेजेस वापरलेले आहेत का, किंवा कलोक्युअल लँग्वेज तिथे वापरलेली आहे का, किंवा लोकॅनिक अँड वुड राईट ओनली टू द पॉईंट, की टू द पॉईंट लिहिलेलं आहे का, एखादा पॉईंट आहे त्याच्यावर आधारित वेगळं वेगळं काही तर उदाहरणं दिलेले आहेत. तर हे सगळं स्टाईलमध्ये इन्क्ल्यूड होतं. आता आपण जे आपले धडे शिकलो 12वीचे, तर ते प्रत्येक धडे कुठल्या ना कुठल्या नॉवेलमधून घेतलेले आहेत. आणि मग आता आपण जर विचार केला पोप अँड द अँथम, तर ते अमेरिकन इंग्लिश आहे, बरेचसे डिफिकल्ट वर्ड आपल्याला वाटतात त्याच्यामधले, किंवा आता किरण पुरंदरेंचा इन टू द वाईल्ड हा धडा आहे, तर तो थोडासा इंडियन इंग्लिशचा टच आहे त्याच्यामध्ये, की रिजनल वर्ड्स तिथे वापरलेले आहेत. किंवा आणखीन आर के नारायणचा इंडियन इंग्लिश आहे, तर तिथेही काही रिजनल वर्ड्स वापरलेले आहेत. तर अशा पद्धतीने ऑन सेइंग प्लीज हा जो हे जे आहे तर ते ब्रिटिश इंग्लिश तिथे आपल्याला वापरलेलं दिसून येतं. किंवा व्हॉयजिंग टुवर्ड्स एक्सलन्स हे अगेन इंडियन इंग्लिश रायटर आहेत ते अच्युत गोडबोले, तर त्यांची लँग्वेज सिम्पल वाटते आपल्याला, आपण सहज इट कॅन बी रिडेबल टू ऑल ऑफ अस. सो असं जे त्यांची स्टाईल असते तर ती महत्त्वाची असते. किंवा कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, हाय फ्रेजेस वापरलेले आहेत का, ब्रिटिश इंग्लिश वापरलेलं आहे का, किंवा ओल्ड इंग्लिश वापरलेलं आहे का. तुम्ही जर शेक्सपियरचे ड्रामा वाचले तर तिथे ओल्ड इंग्लिश आपल्याला असलेलं दिसून येतं. 18th सेंचुरीचे जे नॉवेल्स आहेत तर त्याच्यामध्ये ओल्ड इंग्लिश असलेलं दिसून येतं. तर मग अशा पद्धतीची स्टाईल ही हा एक घटक असतो नॉव्हेलमध्ये. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हाइस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. त्याचप्रमाणे लिंग्विस्टिक डिव्हायसेस, की फ्रेज, इडियम्स, त्यानंतर व्होकॅब्लरी, तर की जेणेकरून नॅरेशन ते इफेक्टिव्ह झालं पाहिजे. तर त्यासाठी काय तर लिंग्विस्टिक डिव्हायसेस वापरलेले असतात. ऑल दीज फॅक्टर्स डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन अँड क्रिएट ॲन इम्पॅक्ट ऑन द रीडर. की हे सगळे जे ऑल दीज फॅक्टर्स, की हे जे सगळे फॅक्टर्स आहेत, डिसाइड द टेक्स्चर ऑफ द नॅरेशन, की कथानकाचं काय टेक्स्चर आहे, की कसं कथानक आहे, की हायली रिच नॅरेशन आहे का, मिडल लेवलचं आहे, रीडेबल आहे, किंवा पुअर क्लास आहे, म्हणजे त्याचं टेक्स्चर काय आहे, की कशा आपण म्हणतो ना की भारी कपडा, त्यानंतर मध्यम प्रतीचा कपडा, हलका कपडा, तसंच छान रायटिंग की हाय क्लास रायटिंग, त्यानंतर मिडल क्लास रायटिंग आणि पुअर क्लास रायटिंग. तर तसं मग त्याचं टेक्स्चर ठरवत असतो, की फिगरेटिव्ह लँग्वेज वापरलेली आहे का, नॅरेशन करताना व्होकॅब्लरी कशी वापरलेली आहे, टोन कसा आहे, किंवा फ्रेजेस वापरलेले आहेत का,
तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहिल्या जातात. द नॅरेशन अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर्स, आणि वाचकांवर एक प्रकारचा इम्पॅक्ट त्यातून पडलेला असतो. In this way, these are the elements of the novels, and in our next video we will see the types of the novel. There are so many types of the novels, that is the realistic novel, picaresque novel, historical novel, stream of consciousness novel, psychological novel. We will see these types of novel in our next video. Thank you.